व्हायला फार वेळ लागत नाही. आपल्या समोर सावंतवाडीचं उदाहरण आहे की माझ्याबरोबर आता तुषार आरोस्कर आहे, आमचे तालुका अध्यक्ष समीर जाधव आहे. अगदी 10 वर्षापूर्वी आम्ही सावंतवाडीमध्ये ज्यावेळी गेलो होतो त्यावेळी आमचे फक्त 100 सभासद होते. परंतु आदरणीय राजेंद्रजी बोरगाव नेहमी म्हणतात की दरवर्षी सभासद मंडळी नुसती पावती बुक पाठवून करू नका, तर प्रत्येक शाळेमध्ये तुम्ही जर भेट दिला, त्या ठिकाणी 5ही शिक्षक जरी विरोधी संघटनेचे असले तरी जर तुम्ही त्या ठिकाणी दरवर्षी भेट देऊन आपल्या त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या जाणून घेतल्या किंवा संघटनात्मक भूमिका त्यांच्यापर्यंत मांडली तर निश्चितपणे बदल होतो आणि तो बदल सावंतवाडीमध्ये झालेला आहे. आणि त्यामुळे मागील कालावधीमध्ये जे काही घडलं ते दुर्लक्षित करून आणि नेहमी आपण लक्षात ठेवतो इतिहासाचा अभ्यास करून भविष्यामध्ये काही चुका होणार नाही या दृष्टीने आपण प्रयत्न करत असतो. आणि तसाच इतिहासाचा अभ्यास करून आपण सर्वजण जसे आता एकजूट दाखवला तशीच भविष्यामध्ये एकजूट ठेवून हा जो कायापलट आहे तो निश्चितपणे कराल. संघटनात्मक दृष्टीने आपली सगळ्यांची एकी निश्चितपणे आहे, भविष्यातही राहणार आहे. आणि आम्ही सगळेजण जिल्हास्तरीय जी संघटना आहे ती आपल्या सोबत आहोत. आपण सर्वांना या कार्यासाठी या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी मी शुभेच्छा देतो आणि आपल्या कार्यासाठी संघटनात्मक कार्यालयाची शुभेच्छा देतो.